श्रावण महिना म्हटलं की एकामागून एक सणवार हे येत असतात आणि श्रावणातला सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. श्रावण महिन्याच्या 5व्या दिवशी नागपंचमी ही साजरी केली जाते. या दिवशी नागोबाचे पूजन केले जाते आणि आपल्या निसर्गाविषयी, प्राण्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते. आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी, पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो, घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी पाहुणा असतो म्हणूनच त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणे आवडते, त्याला पावित्र्य, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो, त्याला फुले आवडतात. म्हणूनच नागपंचमी दिवशी नागाची सुगंधी फुलांनी, विविध फुलांनी पूजा केली जाते. यावर्षी 2026 मध्ये 17 ऑगस्टला सोमवारी नागपंचमीचा सण आलेला आहे आणि याच दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील आलेला आहे. त्यामुळे पहिला श्रावण सोमवारचे महादेवांचे पूजन आणि त्याचबरोबर नागपंचमीचे नागोबाचे पूजन कसे करायचे याविषयी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण नागपंचमीची नागोबाची पूजा, त्याचबरोबर महादेवांची पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची हे दाखवलेलं आहे. या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता. त्यासाठी जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा. ती जागा गोमूत्राने स्वच्छ करून घ्यावी. त्यावरती स्वच्छ वस्त्र पाटावर किंवा चौरंगावर अंथरायचे आहे. आता सुरुवातीला दीपपूजन करून घेऊया. त्यासाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिवा प्रज्वलित केल्यानंतर थोडेसे अक्षत ठेवून त्यावरती आपल्याला दिवा ठेवायचा आहे. दिव्याला हळद, कुंकू, फूल हे अर्पण करून घ्यायचे आहे. आता श्रावण महिन्यामध्ये हा फोटो जो असतो, ज्यामध्ये जीवतींचा फोटो आहे, त्याचबरोबर नरसिंहांचा फोटो आहे आणि तुम्हाला इथे नाग आणि कृष्णदेवांचा फोटो पण दिसत आहे. तर हा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही घेऊन या, कारण त्यामध्ये नागाची प्रतिमा असते. आता हळद, कुंकू, अक्षत आणि फूल या प्रतिमेला अर्पण करून घेऊयात. सगळ्यात आधी गणपतीची मूर्ती तुमच्याकडे असेल तर ती ताटामध्ये घ्यायची आहे किंवा तामणामध्ये घेऊन गणेशाच्या मूर्तीवर दुधाने आणि पाण्याने 21 वेळा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे. कुठल्याही पूजनाची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते. तुमच्याकडे जर अशा पद्धतीने मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी म्हणून गणेशाचे पूजन करू शकता. तांदळाची थोडीशी रास करायची, त्यावर गणेशाची मूर्ती ठेवायची. गणपतीला हळद, कुंकू हे लावून घ्यायचं, अष्टगंध लावून घ्यायचं, थोडेसे अक्षत लावून घ्यायचे आणि त्याचबरोबर दुर्वा या गणपतीला अर्पण करायचे आहे. त्याचबरोबर एखादे लाल फूल असेल तर तुम्ही गणेशाला ते लाल फूल देखील अर्पण करायचे आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा असं म्हणत आपण या पूजनाला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने बघा, हे जानवं, कापसाचं जानवं देखील आपण गणपतीला अर्पण केलेलं आहे. आता गणेशाचं तर पूजन झालं. त्यानंतर आपण शिवपिंड जे असते आपल्या देवघरामध्ये ती घ्यायची आहे. शिवपिंडीवर दुधाने आणि पाण्याने आपल्याला अभिषेक करायचा आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत. आणि बघा, यावर्षी खूप छान सुंदर असा योग जुळून आलेला आहे. नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार एकाच दिवशी आहे. त्यामुळे बघा, शिवपूजन हे आपल्याला करून घ्यायचं आहे. तांदळाची रास केलेली आहे, त्यावरती शिवपिंड ठेवायची आहे आणि नागपंचमी दिवशी विशेष करून शिवपूजन हे केलेच जाते. कारण आपण बघतो की शंकराच्या गळ्याभोवती नाग असतो आणि आपल्याला यामुळे नागपंचमीच्या दिवशी शिवपूजन करायचे असते आणि विशेष म्हणजे हा योग यावर्षी एकाच दिवशी जुळून आलेला आहे. आता
शिवपिंडीला भस्म, चंदन हे लावून घ्यायचे आहे. त्यानंतर कापसाचे पांढरे जे वस्त्र आहे ते अर्पण करायचे आहे आणि तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर ओम नमः शिवाय असं म्हणत स्वच्छ 3 पानांचं ताजं असं बेलपत्र शिवपिंडीवर पालथं अर्पण करायचं आहे. पांढरी फुलं जी महादेवांना प्रिय आहेत ती अर्पण करायची आहेत. इथे माझ्याकडे धोत्र्याचं फळ आहे. तुम्हाला जर धोत्र्याचं फळ मिळालं तर नक्की ते तुम्ही पूजनामध्ये पहिल्या श्रावण सोमवारी अर्पण करा. त्याचबरोबर जे जे महादेवांना प्रिय वस्तू आहेत, ज्यामध्ये धोत्र्याचं फळ, फूल आहे, पांढरी फुलं आहेत किंवा आपण गोकर्णाचं जे निळं फूल आहे, पांढरं फूल आहे, तर ते देखील अर्पण करू शकतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत प्रत्येक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे. त्यानंतर बघा, तुमच्याकडे अशी जर नागोबाची मूर्ती असेल तर ती तुम्ही पूजनामध्ये वापरा. मूर्ती जर असेल तुमच्याकडे पंचधातूची, तांब्याची, तर त्या मूर्तीला दुधाने आणि पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे. ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जप करत दुधाने आणि पाण्याने मूर्तीला अभिषेक करून घ्यायचा आहे. बऱ्याच ठिकाणी मातीचे नाग देखील मिळतात नागपंचमीच्या दिवशी. तर तुमच्याकडे अशी मूर्ती नसेल धातूची तर मातीचा नाग आणून त्याचे पूजन केले तरीही चालते, किंवा काहीच उपलब्ध नसेल तर तांदळाने तुम्ही नागाची प्रतिकृती काढू शकता किंवा नागाच्या चित्राचे देखील पूजन करू शकता. तर बघा, तांदळाच्या राशीवर नागाची मूर्ती ठेवायची आहे. त्याला हळद, कुंकू, अष्टगंध लावून घ्यायचे आहे. ओम नागदेवताय नमः या मंत्राचा जप करतच आपल्याला अशा पद्धतीने सर्व साहित्य इथे अर्पण करायचे आहे. त्यानंतर कापसाचे वस्त्र आपण नागदेवतेला अर्पण करूयात. आता नाग किंवा साप हे जंगलामध्ये, रानामध्ये, वनामध्ये, झाडी झुडपांमध्ये, पानाफुलांमध्ये राहणारा प्राणी आहे. त्यामुळे बघा, आपण इथे विविध फुले अर्पण करायची आहेत नागदेवतेला. त्याचबरोबर बेलाचे जे पान आहे तर ते देखील नागदेवतेला ओम नागदेवताय नमः असं म्हणत अर्पण करायचे आहे. कारण पहिला श्रावण सोमवार आहे आणि नागदेवतेच्या पूजनामध्ये बेलपत्र हे नक्कीच अर्पण करायचे असते. त्याचबरोबर बघा, जेवढी काही फुलं आहेत, सुवासिक फुलं असतील, जाई जुई, मोगऱ्याची किंवा मग शेवंतीची, तर अशी विविध फुलं आपल्याला नागदेवतेला अर्पण करायची आहेत. या ठिकाणी बघा, गोकर्णीचं फूल, धोत्र्याचं फूल, शेवंतीची फुलं अर्पण केलेली आहेत आणि आपल्याला थोडेसे तांदूळ देखील अर्पण करून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी ही नागाची जी प्रतिमा आहे किंवा जी रांगोळी आहे त्याला देखील आपण हळद कुंकू अर्पण करून घेऊयात. तुमच्याकडे अशी जर छाप असतील रांगोळीची तर त्याने तुम्ही अशी रांगोळी काढू शकता. फक्त एक सजावट म्हणून आपण या ठिकाणी ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. इथे देखील बेलपत्र आणि फुलं अर्पण करून घेतलेली आहेत. आता इथे बघा, असं हे नागपंचमीचं, नागोबाचं पूजन आणि पहिल्या श्रावण सोमवारचं महादेवाचं पूजन आपण करून घेतलेलं आहे. नैवेद्यामध्ये नागपंचमी दिवशी आपल्याला दूध आणि ज्या लाह्या असतात तर त्यांचा मान असतो. त्यामुळे इथे अशा पद्धतीने पाण्याने भरीव चौकोन काढायचा, त्यावर दूध आणि लाह्या ठेवायच्या, फळं ठेवायची आणि 3 वेळा पाणी नैवेद्याभोवती फिरवायचं आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला दूध, फळं आणि लाह्यांचा नैवेद्य हा नागोबाला दाखवायचा आहे. नागपंचमीच्या दिवशी पुरणाचे किंवा ओल्या नारळाचे दिंड, उकडलेल्या अशा पातोळ्या, कानोले यांचा नैवेद्य करून नागोबाला दाखवला जातो. त्याचबरोबर ओम नवकुलाय विद्महे विषदंताय धीमहि तन्नो सर्पः प्रचोदयात हा मंत्र जो आहे नागोबाचा तर तो आपल्याला म्हणायचा आहे. शिवामूठ पहिल्या श्रावणी सोमवारी तांदळाची असते, त्यामुळे शिवपिंडीवर
तांदळाची शिवामूठ अर्पण करायची आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी बऱ्याचशा महिला भावाचा उपवास करतात. त्यामुळे हा भावाचा उपवास नागपंचमी दिवशी सोडला जातो. आता नागपंचमी दिवशी सोमवार आलेला आहे, त्यामुळे सोमवारचा उपवास आणि भावाचा उपवास जो आहे तर तुम्ही हा सोमवारी संध्याकाळी सोडायचा आहे. उपवास सोडताना तुम्ही या दिवशी केलेले जे कानवले आहेत किंवा दिंड आहे, पुरणाचे असतील किंवा ओल्या नारळाचे असतील किंवा जे पातोळ्या आहेत तर त्यावर तुम्हाला उपवास हा सोडायचा आहे. आधी तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे पूजनासमोर आणि त्यानंतर तुम्ही अशा या गोड पदार्थांवरती तुमचा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. नागपंचमी दिवशी चुलीवर तवा ठेवत नाहीत, विळीने चिरत नाहीत, तळण करत नाहीत. त्यामुळेच नागपंचमी दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याची दिंडे, उकडीचे पदार्थ हे विशेष करून केले जातात आणि नागदेवतेला याच पदार्थांचा नैवेद्य हा दाखवला जातो. त्याचबरोबर लाह्या, दूध, फुटाणे हे देखील नैवेद्यामध्ये दाखवले जाते. बऱ्याच महिलांना उपवास करणे शक्य होत नाही, त्यामुळे जरी तुम्ही भावाचा उपवास केलेला नसेल तरी देखील नागपंचमी दिवशी तुम्ही हे पूजन करू शकता. त्यामुळेच बघा असे हे नागपंचमीचे नागोबाचे पूजन आणि आपल्याला यावर्षी जे शिवपूजन आहे पहिल्या श्रावण सोमवारचे ते 17 ऑगस्टला सोमवारी करायचे आहे. हे पूजन तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. अशा पद्धतीने पूजन झाल्यानंतर कापूर जाळायचा आहे आणि आपल्याला गणपतीची आरती, भोलेनाथांची पूजन झाल्यानंतर कापूर जाळून गणपतीची आरती, महादेवाची आरती म्हणून घ्यायची आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे जर नागोबांची मूर्ती नसेल तर आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नागोबांची रांगोळी काढून त्याचं पूजन करू शकता किंवा तांदळाने नागाची प्रतिकृती काढू शकता किंवा नागोबांचं चित्र जे आहे त्याचं पूजन करून अशा पद्धतीने नागपंचमी दिवशी नागोबांचं पूजन हे करू शकता. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांपर्यंत हा व्हिडिओ